दिव्य मराठी वृत्तपत्र समूह यांच्याकडून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या कर्तबगार महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता। यामध्ये महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात पाथर्डी येथे गेल्या 15 वर्षांपासून मानवसेवेच्या माध्यमातून मतिमंद, गतिमंद, अनाथ, वयोवृद्ध यांच्यासाठी वृद्धाश्रम चालवणाऱ्या, अहोरात्र झटणाऱ्या, ज्यांचे नाव अभिमानाने घ्यावेसे वाटते त्या म्हणजेच सौभाग्यवती ललिताताई नवसागर यांच्या कार्याची, कामाची दिव्य मराठी या वृत्तसमूहाने दखल घेत त्यांचा कुठेतरी सन्मान व्हावा या उद्देशाने 25 एप्रिल रोजी सायंकाळी 4:30 वाजता हॉटेल SSK सॉलिटेअर, चांडक सर्कल, मुंबई नाका, नाशिक येथे हा सन्मान सोहळा पार पडला। या सोहळ्यात ललिताताई नवसागर यांना कर्तबगार महिला पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे। ललिताताई यांच्याबाबत सांगायचे झाले तर गेल्या 20 वर्षांपासून ललिताताई या TL नवसागर यांच्याशी विवाहबद्ध होऊन आपल्या संसाराचा गाडा पुढे नेत असताना या नवदाम्पत्याच्या मनात एक कल्पना सुचली। आपण समाजातील तळागाळातील निराधार, वयोवृद्ध, गतिमंद, मतिमंद, अनाथ यांच्यासाठी काहीतरी काम करण्याची आणि मग प्रियदर्शी सम्राट अशोका वेलफेअर फाउंडेशन संचलित मानवसेवा केअर सेंटर वृद्धाश्रम सुरू केले। सुरुवातीच्या काळात 1-2 अनाथ, 1-2 मतिमंद, कधी निराधार, वयोवृद्ध यांची सेवा करत असताना आज ह्या ठिकाणी भाडेतत्वाच्या जागेत 87 निराधार सेवा घेत आहेत, तर 320 गरजवंत निराधार वयोवृद्ध जागेअभावी सेवेच्या प्रतीक्षेत आहेत। ही सेवा करत असताना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे। या वृद्धाश्रमासाठी स्वतःच्या मालकीची जागा नसल्याने शासकीय भूखंड मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत। या वृद्धाश्रमासाठी शासकीय भूखंड मिळाला तर अजूनही याहीपेक्षा चांगल्या प्रकारे सेवा करण्याची संधी प्राप्त होईल यात शंका नाही। वृद्धाश्रमची स्वतःच्या संसाराची जबाबदारी घेता गेल्या वर्षभरापूर्वी या संस्थेचे संस्थापक TL नवसागर यांना पॅरालिसिसचा अटॅक आला। आज संपूर्ण जबाबदारी ललिताताई यांच्यावर येऊन पडली आहे। तरीही न डगमगता ताठ मानेने संकटांना सामोरे जात हे सेवेचे व्रत त्या पूर्ण करत आहेत। शासनाने कुठेतरी त्यांच्या कार्याची दखल घेऊन एखादा शासकीय भूखंड या मानव सेवेसाठी उपलब्ध करून द्यावा अशी समस्त नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे। या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर सामाजिक, राजकीय, शैक्षणिक मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नवीन नाशिक।